कल्याण डोंबिवली पालिकेने 15 ऑगस्ट रोजी पालिका हद्दीतील मटन मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा आणि आता 15 ऑगस्ट रोजी पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान सुरू करून पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला जाईल, असा इशारा हिंदू खाटीक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी दिलाय। रविवारी दिवसभर पालिकेच्या कत्तलखाने मटन मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्य दिनी बंद ठेवण्याच्या पालिकेच्या निर्णयावर राजकीय नेते विविध स्तरातून टीका झाल्यावर आता कल्याण डोंबिवलीतील मटन मांस विक्रेते आक्रमक झाले। रिपब्लिकन पक्ष आठवले गटाने या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिलाय। पालिकेचा कत्तलखाने मटन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर पालिका हद्दीतील विक्रेते व्यावसायिकांनी शांत राहणे पसंत केले होते। याविषयी आवाज उठवला तर नाहक प्रशासनाकडून आपल्याला त्रास दिला जाईल अशी भीती मटन विक्रेत्यांमध्ये होती। आता राजकीय नेते या बंद निर्णयाविषयी आक्रमक झाल्याने मटन मांस विक्रेते 15 ऑगस्टला दुकाने बंद निर्णय मागे घ्या या विषयावर आक्रमक झाले। हिंदू खाटीक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी सोमवारी पालिका प्रशासनाला पत्र देऊन प्रशासनाने 15 ऑगस्ट रोजी मटन मांस विक्री करण्याची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मागे घ्यावा। बहुतांशी मटन विक्री करणारा वर्ग हा सामान्य आहे। बहुतांशी विक्रेते व्यावसायिकांची या व्यवसायावर उपजीविका अवलंबून आहे। अशा प्रकारे एक दिवस मटन विक्रीचा व्यवहार बंद ठेवून पालिका प्रशासन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मटन विक्रेत्यांवर अन्याय करत आहेत। राज्यात 27 महापालिका आहेत, तेथे कोणी अशा प्रकारचा निर्णय का घेतला नाही? मग कल्याण डोंबिवली पालिकाच अशा प्रकारचा निर्णय घेणारी कोण? ज्यांना या जुन्या शासन आदेशाचा आधार देऊन आदेश काढण्याचा आदेश दिला तरी कोणी? असे प्रश्न अध्यक्ष लासुरे यांनी यावेळी उपस्थित केले। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।